कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक कामांमध्ये अडथळे येत असतील आणि यशच मिळत नसेल किंवा कुठलंही काम कुठेतरी त्या कामाला फुल स्टॉपच लागत असेल, अर्धवट राहत असेल, 99% काम येऊन अगदी झिरोवर होत असेल ना, तर या सगळ्यांसाठी एकच एक रामबाण उपाय म्हणजे गणपती बाप्पांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. संकट जे आहे ते दूर करणारे विघ्नहर्ता श्री गणेश यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्या आयुष्यात असेल तर कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. म्हणूनच उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि मी अर्चना घेऊन आलेले आहे असाच एक रामबाण उपाय जो सहज तुम्ही करू शकताल. अगदी कुणीही करू शकणारा उपाय. संकष्टी चतुर्थीला हे 5 दाणे तुम्ही गणपती बाप्पाला वाहिल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुम्ही थंबनेल आपलं पाहिलंच असेल. तर हॅलो एव्हरीवन, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. संकष्टी चतुर्थीचा उपवास का बरं करतात? अनेक लोक हे व्रत करतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होतात. तर हा अनुभव तुम्ही स्वतः जरूर घ्यायला हवा. याची डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण आजचा जो उपाय सांगत आहे तो प्रत्येक घरामध्ये अगदी न चुकता झाला पाहिजे. कारण लहान मुलाबाळांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कितीही कामामध्ये अडचणी असू किंवा कोणतेही विघ्न असू त्यांच्या मागे, गणपती बाप्पा त्या विघ्नाचा समूळ नाश करतात आणि बुद्धीचे देवता असल्या कारणाने बुद्धी प्रदान जरूर करतात. चला तर वळूया आपल्या उपायाकडे. कारण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची जी चतुर्थीची व्रतकथा आहे ती तुम्हाला वाचायची आहे. त्याचं वाचन जरूर करायचं आहे. पण ते कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते. कारण अनेक लोकांना ही जी कथा आहे ती माहिती नाही आहे. चातुर्मासाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ही कथा आहे किंवा नाहीच आहे तुमच्याकडं काही, तर सरळ यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्ही गणेश चतुर्थी व्रतकथा असं टाकायचं आहे तिथे आणि ती जी कथा आलेली आहे ती वाचायची आहे. खास करून वाचण्याचाच प्रयत्न करायचा आहे. आता ही वाचताना आपल्याला 5च अखंड तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहे. अगदी 5 मोजून. पण ते खंडित कुठंच नको आहेत. हे 5 दाणे जे तांदळाचे आहेत ते हातामध्ये घ्यायचे, तर हातामध्ये मूठ बंद करायची आहे आणि ती वाचताना जी कथा आहे ती वाचताना ही आपल्या हातामध्ये हवी आहेत. डाव्या हातामध्ये ही घ्यायची आहे कारण डावा जो भाग आहे आपल्या शरीराचा तो आपल्याला रिसीव म्हणजे मिळवण्यासाठी असतो आणि उजव्या हातामध्ये कथा वाचण्यासाठी तुम्ही जे कोणतेही पुस्तक किंवा मोबाईलमध्ये घेतलेलं आहात तर ते घ्यायचं आहे समोर. बसताना आसन जरूर घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आसनाशिवाय कोणताही विधी करू नये. त्यानंतर काय करायचं आहे, ही कथा झाल्यानंतर आपल्याला हे जे अक्षदा आहेत ते गणपती बाप्पाला समर्पण करायचं आहे. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणत या अक्षदा समर्पण करायच्या. आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे. त्यानंतर जे काही नैवेद्य आहे ते समोर घ्यायचं आहे. आरती करायची आहे गणपती बाप्पाची सगळ्यांनी आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचा आहे दुधाचा. जे मी तुम्हाला नेहमी सांगते, दूध आणि पाणी मिक्स करून ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः असं 5 वेळा म्हणत अर्घ्य देऊन हळदी कुंकू समर्पण करायचं. पांढरं फूल व्हायचं, अक्षदा व्हायच्या आणि पांढरी मिठाई म्हणजे साखर वगैरे खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर जेही घरात पक्वान्न बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून तुळशीला देखील पूजा करून तुळशीची तुम्ही घरात यायचं आणि मग हा नैवेद्य जो गणपती बाप्पांजवळ आपण आरती करून ठेवला होता तो सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा. त्यानंतर उपवास तुम्ही सोडायचा आहे. पण आता हे 5 दाणे कशी मनोकामना पूर्ण करणार आहे हे सगळे तुम्हाला मी सांगितलं. पण हे करताना काय करायचं आहे आपल्याला, बहुतेक करून ज्यांचा चतुर्थीचा उपवास नाही आहे त्यांनी संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घ्या. अगदी 11 किंवा 21 संख्येतसुद्धा संकल्प करून या व्रताचा विधी जो आहे तो पूर्ण केला जातो. संकल्प घेऊन उपवास सुरू केले जातात. सर्व प्रकारच्या इच्छासुद्धा हे व्रत पूर्ण करून
अगदी गणपती बाप्पांचं वरदान प्राप्त करून देणारं असं संकष्टी चतुर्थी व्रत जरूर प्रत्येकाने करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण अंघोळ वगैरे केल्यानंतर हे 5 अक्षदाचे दाणे घ्यायचे आहे आणि लाल कापडामध्ये, लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या हे दाणे पॅक करायचे दोऱ्याने वगैरे आणि त्यानंतर आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे, पर्समध्ये ठेवायचे आहे. सतत आपल्याजवळ राहतील अशा प्रकारे हे ठेवायचे आहे. पण इथेच ही गोष्ट संपत नाही, तर दररोज आपली मनोकामना बोलताना एकदा तरी या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या संध्याकाळी आणि रोज एकदा गणपती बाप्पांची आरती ही आपल्याला करायची आहे. रोज संध्याकाळी करू शकतो आपण 7 वाजता, 7:30 वाजता. त्यानंतर दुसरी संकष्टी चतुर्थी म्हणजे हे झालं ह्या संकष्टी चतुर्थीला आपण केला हा उपाय. पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत या अक्षदा अशाच ठेवायच्या. त्यानंतर त्या एका डब्यामध्ये साठवायच्या आणि दुसऱ्या संकष्टी चतुर्थीला देखील सेम असाच उपाय करायचा. अशा तुम्हाला 11 किंवा 21 चतुर्थी उपाय करायचा आहे. तुमची मनोकामना निश्चितच पूर्ण होतेच होते. याशिवाय जर ती इच्छा मोठी असेल किंवा त्यातील अडथळा मोठा असेल, संकट मोठं असेल, तर त्या संकटांचा नाश करून मार्ग मोकळे केलेले असतात ते म्हणजे आपल्या विघ्नहर्त्याने. म्हणून या संकष्टी चतुर्थीपासून जरूर हा उपाय करायला सुरू करा. ज्यांना नाही जमत उपवास वगैरे करणं, त्यांनी मनोभावे शांत चित्ताने कोणालाही कधी दिवसभर काही अपशब्द बोलायचे नाही आहेत. व्यवस्थित सकाळपासून गणपती बाप्पांचं नामस्मरण करण्यापासून दिवसाची सुरुवात करायची आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून हा अक्षदांचा उपाय करायचा कथा वाचून आणि पुन्हा ती पोटली बांधून आपल्या पर्समध्ये ठेवायची. आपल्या जवळ सतत राहिली याची काळजी घ्यायची आणि ते तांदूळ एका डबीमध्ये साठवून शेवटी जेव्हा आपले हे व्रत संकल्प पूर्ण होणार आहे ना, तेव्हा आपल्याला हे जलप्रवाहित करायचे आहेत किंवा पक्ष्यांना देखील खायला घालू शकता. तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. खूप तुम्हाला मी मनापासून सांगितलेला आहे हा उपाय. काहींना या उपायाचे लाभ मिळत नाही याचं कारण असं की त्यांची कुठे ना कुठेतरी चूक होते किंवा मनापासून करत नाही, विश्वासामध्ये कमतरता भासते. तर अनेकांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. मी ज्यांना ज्यांना हे उपाय शेअर केलेले आहेत, खूप जणांच्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत मला की त्यांची अमुक एक अशी इच्छा पूर्णच होत नव्हती किंवा विघ्न येत होते, वारंवार अडथळे येत होते. तर ताई, तुम्ही सांगितल्यामुळं या उपायाचा आम्हाला खूप फायदा झाला. तर मनोभावे जरूर करून बघा. संकष्टी चतुर्थीपासून महिन्यातून एकदाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळं कोणालाही अशक्य असं नाही आहे. घरातील कोणीही हा उपाय करू शकतं. त्यामुळे खंड हा पडणार नाही आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. पण व्हिडिओ आवडलेला आहे आणि लाईक जर केलेलं नाही आहे तर असं करू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी घेऊन येत असते अशाच नवनवीन माहिती, इंटरेस्टिंग टॉपिक आणि साधे सोपे उपाय. तर सुरू करा तुम्ही या चतुर्थीपासून हा उपाय आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ताय नमः अशा गणपती बाप्पांच्या नावाची वेगवेगळ्या जरूर कमेंट तुम्ही द्या. कारण यामुळे तुमची जी मनातील आहे तळमळ दिसून येते किंवा तुम्ही हा उपाय करणार आहात की नाही हे देखील मला समजून येईल. तुमच्यासोबत मी देखील हा उपाय करणार आहे. त्याबद्दल काही शंका असतील तुमच्या मनात तर मला जरूर विचारा. कारण जर तुम्हाला काही शंका असेल तर या उपायामध्ये अडथळा येता कामा नये. हा उपाय तुमचा एकदम परिपक्व फलित झाला पाहिजे. यासाठी जर काही तुम्हाला वाटलं, शंका असेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. चला तर मग तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया.